दरम्यान या घोटाळ्याशी आपला काही संबंध नसल्याचं राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज म्हणाले। तर या घोटाळ्यात संपूर्ण विश्वस्त असल्याचा पलटवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। प्रश्न जो आता उद्भवलेला आहे तो तिथे जे समर्पण केलं जातं म्हणजे ज्याला ते चढावा चोरी असं म्हणतात, जे वाहिलं गेलं हुंडीमध्ये दानपात्रात टाकलं गेलं त्याचा अपहार झाला, हा झाला हे खरं आहे। पण त्या गोष्टीशी त्या क्षेत्राशी माझा आधीपासून काहीही संबंध राहिलेला नाही। कोषाध्यक्ष पदावरच्या व्यक्तीने माझा काहीच संबंध नाही हे म्हणणं हे हास्यास्पद आहे। आणि एकंदरीत हा जो एवढा मोठा जो घोटाळा आहे तो महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष यांच्यापुरता मर्यादित नसून समस्त विश्वस्त मंडळावरच याचा संदर्भ आहे। कोषाध्यक्षांचं काम आलेल्या संपूर्ण पैशाचा, देणग्यांचा हिशोब ठेवणं हे त्यांचं काम आहे। आणि आता हा संपूर्ण खेळ अंगाशी आल्यानंतर तो मी नवेच नावाचं नाट्य एकंदरीत विश्वस्त मंडळ जे पार पाडतंय ते योग्य नाही।